अकोल्यातील शेकडो परीक्षार्थी टीईटी परीक्षेला मुकलेत। 5 मिनिटे उशीर झाल्याने परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला। वर्षभराचं नुकसान झाल्याचा आरोप परीक्षार्थ्यांनी केलाय। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गोंदेगाव इथं बिबट्या दिसल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावलाय। मात्र बिबट्याचा वावर सर्वत्र असल्याने जास्त प्रमाणात वाढत आल्याने ठिकठिकाणी शेतात पिंजरे लावावे अशी मागणी केली जाते। वर्ध्याच्या आष्टी शिवारात भीषण अपघात झालाय। 4 चाकी वाहनाने रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरला धडक दिली। भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय। 3 जण गंभीर जखमी झाले। जखमींना अमरावती येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले। फळांचा राजा आंबा वेंगुर्ला बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झालाय। आंबा साधारणपणे मार्चपासून बाजारपेठेत विक्रीसाठी येतो। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या वेंगुर्ला इथं नोव्हेंबर महिन्यातच आंबा विक्रीसाठी आलाय। पायरी जातीतील कलमी आंब्याला 1500 रुपये डझन दर मिळतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आलेले उमेदवार परीक्षा केंद्राबाहेरच तात्कळले। वेळेत येऊनही परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही असा आरोप करत परीक्षार्थ्यांनी संताप व्यक्त केला। सांगलीत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहन चालकाने 4 ते 5 वाहनांना धडक दिली। यामध्ये 5 ते 6 जण जखमी झालेत। संतप्त नागरिकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। वराळ तलाव स्वच्छतेसाठी युवकांच्या कार्याची खासदार सुरेश म्हात्रे यांनी दखल घेतली। युवकांनी तलाव स्वच्छतेसाठी पुढाकार घेत हर संडे 2 घंटे हा उपक्रम सुरू केलाय। युवकांच्या या कार्याचा गौरव करत तलाव स्वच्छतेसाठी लवकरच योग्य ती पावलं उचलली जातील असं आश्वासन खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिलं। नाशिक शहरातील टीईटी परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला। मराठी माध्यमांच्या परीक्षार्थींना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली, त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले। पहिल्या सत्रात 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची परीक्षा होती, त्यावेळी हा गोंधळ उडाला। मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे। मुंबई विभागातील तिकीट तपासणी पथकाने मेल एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्यांमध्ये 9,63,000 प्रवाशांवर कारवाई केली। त्यातून 40.59 कोटी रुपये दंड वसूल केला। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिव्यांग प्रवाशांसाठी 25% सवलतीचे प्रवास पास सक्रिय केलेत। सध्या हे नवे फीचर ॲपल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे। गुगलकडून मिळताच ही सुविधा लवकरच सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल। ठाण्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढली। आगामी पालिका निवडणुकीत 159 तृतीयपंथी मतदान करणार आहेत। 2017च्या पालिका निवडणुकीत केवळ 15 तृतीयपंथीयांचा मतदार यादीत समावेश होता।